शब्दसृष्टीचे ईश्वर आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी आता वंदू कवेश्वर आता वंदू कवेश्वर नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगोधार म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर आता वंदू कवेश्वर. विंदा करंदीकर हे नवकवींच्या पहिल्या पिढीतले महत्वाचे कवी आहेत. 1949 ते 1981 ह्या कालखंडात करंदीकरांनी विपुल लेखन केलं. स्वेदगंगा, मृद्गंध, ध्रुपद, जातक आणि विरूपिका हे त्यांचे काव्यसंग्रह. बालकविता ह्या लेखन प्रकारात त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. लघुनिबंध, समीक्षा, भाषांतर ह्यातही त्यांनी महत्वाचं लेखन केलं. असं भरभरून लेखन करणारे करंदीकर काहीशा अनपेक्षितपणेच लिहायचे थांबलेही आहेत. पण आज मात्र आपण विंदांच्या काव्य वाचनाचा आस्वाद घेणार आहोत. विंदा करंदीकर यांची कविता हा एक अनुभव असतो. जीवन हे अनेक घटनांनी भरलेलं असतं. त्या घटना जशाच्या तशा त्यांच्या कवितेमध्ये येत नाहीत, तर जीवनाचं अधिक दर्शन घडवणाऱ्या कविता त्यांच्या येतात. त्यांच्या स्वतःच्या कवी म्हणून जशा जाणीवा असतात तशा त्या वाचणाऱ्यालाही स्वतःच्या जाणीवा समृद्ध करणाऱ्या असतात. कुठल्याही कवीमध्ये सर्जनशीलता ही असतेच, पण भावना आणि विचार या दोन्ही बाजूंनी जीवनाच्या मुळाशी जाऊन भिडणं आणि वर्तमान लखलखीतपणानं मांडणं हे फार अवघड काम विंदा करंदीकरांनी मराठीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि ते म्हणतात त्याप्रमाणे संत कवींपासून आजच्या नवयुगातल्या नव्या नव्या वातावरणाचा त्यांच्यावरती मोठा परिणाम आहे. विंदा करंदीकर हे प्रतिमा सृष्टीचे एक फार मोठे चांगले निर्माते आहेत. माझ्या 80 वर्षांच्या या आयुष्यात मी निराळ्या वैचारिक व वाङ्मय स्थित्यंतरातून गेलेला आहे. पण गेली अनेक वर्षे या दृष्टिकोनावर मी बराचसा स्थिरावलो. तो माझा दृष्टिकोन मी प्रथम थोडक्यात सांगतो आणि मग काव्य वाचनाला सुरुवात करतो. मी एकूण कलांचे वर्गीकरण जीवनवेधी कला, रूपवेधी कला व व्यवहारवेधी कला असे करतो. जीवनवेधी कलामध्ये मी काव्य वगैरे ललित वाङ्मय, नाट्यप्रयोग व बोलका सिनेमा यांचा अंतर्भाव करतो. रूपवेधी कलामध्ये चित्रकला, शिल्पकला, संगीत वगैरेंचा अंतर्भाव करतो. आणि व्यवहारवेधी कलात सुतारकाम, शिवणकाम, पाककला वगैरेंचा अंतर्भाव करतो. मुख्य गोष्ट ही की मी काव्याला एक जीवनवेधी कला, ए व्हायटल आर्ट मानतो. माझी कविता आपल्या परीने जीवनाशी समकक्ष होण्याचा, मानवी जाणीवेतील विविध अंगांचा वेध घेण्याचा प्रयत्न करते. मानवी जीवनातील व जाणीवेतील कोणतेही अंग मी काव्यबाह्य समजत नाही. माझ्या काव्यामध्ये लैंगिक, सांसारिक, सामाजिक व आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या जाणीवा अंतर्भूत झालेल्या आढळतील. एखादी विशिष्ट जाणीव अभिव्यक्त होण्यासाठी मला आवश्यक वाटते तीच त्या कवितेची भाषा, लय व शैली ठरते. आणि त्या अभिव्यक्तीला सहाय्यभूत होतो तोच त्या कवितेचा घाट.
इथे जाणीवेची अभिव्यक्ती हे मुख्य लक्ष, रचनेतील सौंदर्य हे दुय्यम. जीवन हे इतके विविधांगी, इतके व्यामिश्र व इतके गतिशील आहे की कोणतीही एक प्राचीन व अर्वाचीन विचार प्रणाली त्या जीवनाचे संपूर्ण दर्शन घडवू शकत नाही. निरनिराळ्या विचार प्रणाल्या हे विश्वावर व मानवी जीवनावर टाकलेले निरनिराळे अर्थपूर्ण प्रकाशझोत आहेत असे मी समजतो. माझी जीवनविषयक व कलाविषयक जाणीव अधिक सखोल व डोळस करण्यासाठी त्यांचा मला जरूर उपयोग झालेला आहे. पण कुणाही कलावंताने किंवा कवीने एखाद्या विशिष्ट विचार प्रणालीच्या आहारी जाऊन आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा व सृजनशक्तीचा संकोच करू नये, आपला दृष्टिकोन खुला ठेवावा असे मी मानतो. माझी कविता, माझे लघुनिबंध व माझे समीक्षात्मक लिखाण वाचणाऱ्या रसिकाला माझ्या या दृष्टिकोनाचा थोडाफार प्रत्यय येईल अशी मी आशा करतो. कविता आणि आपलं कवी म्हणून असलेलं व्यक्तिमत्व यांच्याबद्दल अत्यंत तीव्र दक्ष अशा प्रकारचा आत्मभान असणारा, सेल्फ कॉन्शियस असणारा अशा प्रकारचा हा कवी आहे. कविता म्हणजे काय आणि ती कशी एक प्रकारची अभिव्यक्त होते याची सतत एक प्रकारची दक्षतेने हे दखल घेणारा असा हा कवी आहे. विंदा करंदीकरांच्या शैलीचं एक वैशिष्ट्य आहे की बोलीभाषा आणि बोलीभाषेची बळणं, त्यातली शब्दकळा आणि शैली यांचा वापर त्यांनी फार प्रभावीपणे आपल्या कवितेतून केलेला आहे. विशेषतः मराठी बोलीभाषेत आणि बोलीभाषेच्या शब्दकळेमध्ये जी रग आहे, जो एक प्रकारचा रांगडेपणा आहे, त्याचा विलक्षण काव्यात्मक उपयोग विंदा करंदीकरून घेतलेला आहे. हे त्यांचं वैशिष्ट्यच म्हणायला पाहिजे. मी सुरुवातीला माझ्या काही प्रेम कविता वाचतो. पहिली कविता जी वाचतोय ती कोकणी बोलीत लिहिलेली आहे. माझ्या स्वेदगंगा या पहिल्या संग्रहात आहे. त्या लोकात माझे लहानपण गेलं, त्यांच्यात मी वाढलो. लोकाशी संवाद साधण्याची, जनतेशी संवाद साधण्याची ती आमची भाषा होती, कोकणी भाषा. त्या भाषेत ही लिहिलेली आहे. मी चेडवाला सांगतोय की माझ्या घरी आहे, माझ्या घरी काही कमी नाही. अर्थात त्याच्यात त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे अतिशयोक्ती आहे. अहो, एरवी चेडू येतं कशाला घरी? माझ्या घरी चरवा ये गो माझ्या घरी, चरवा ये गो माझ्या घरी. जामकरंदानी आडभरलीनी, जामकरंदानी आडभरलीनी. आंबो पाना परी गो, आंबो पाना परी. चरवा ये गो माझ्या घरी. फुला ववडीची माझ्या परसाची, फुला ववडीची माझ्या परसाची. जमीन दडवतात पुरी गो, जमीन दडवतात पुरी. चढवा ये गो माझ्या घरी. 10-20 बरके 10-20 कापे, 10-20 बरके 10-20 कापे. फणस घरा शेजारी. चढवा ये गो माझ्या घरी. कलमाचं मोवर माझ्या खड्यावर, कलमाचं मोवर माझ्या खोळ्यावर. झुलती अब्दागिरी गो, झुलती अब्दागिरी. चढवा ये गो माझ्या घरी. अमृतवाणी पाटाचं पाणी, अमृतवाणी पाटाचं पाणी. वाहता बारमायदारी गो, वाहता बारमायदारी. चढवा ये गो माझ्या घरी. माझा गोआगर माडाचा हागर, माझा गोआगर माडाचा हागर. पोपळ 100 तरी गो, पोपळ 100 तरी. चढवा ये गो माझ्या घरी. मळो मुरडता आंबे मोर डुलता, मळो मुरडता आंबे मोर डुलता. घमघम तामग दरी गो, घमघम तामग दरी. चढवा ये गो माझ्या घरी. दरयोग रस्ता ऐकूक येता, गरयोग रस्ता ऐकूक येता. गाता तालावरी गो, गाता तालावरी. चढवा ये गो माझ्या घरी. चढवा ये गो माझ्या घरी. चढवा ये गो माझ्या घरी. पुढे असं झालं, कोकणातल्या खेड्यातून मी कोल्हापूरला आलो.
एका आचार्याबरोबर त्यानं माझे वार लावून दिले आणि पुढे शिकत शिकत मी राजाराम कॉलेज गाठलं आणि तिथे एक मोठा भाग्ययोग, आयुष्यातला पहिला मोठा भाग्ययोग, माधव जुलियन मला भेटले आणि मला गुरुस्थानी लावले. आणि त्यावेळच्या परिस्थितीत मी केलेला एक गझल आहे, तो गझल मी आपल्याला वाचून दाखवतो. लागेल जन्मावे पुन्हा. त्यावेळी वर्गात आम्ही असायचे 147 मुलगे आणि वर्गात मुली असायच्या कॉलेजमध्ये 3-4 काहीतरी. आता याच्यामध्ये काय कोणाच्या वाट्याला येणार खरं म्हणजे. पण असं आहे की आम्ही कधी आशा सोडली नाही. हा हिंदू गझल आहे, लक्षात ठेवा. गझलला तुम्हाला वाटेल की पर्शियन उर्दू असा आहे, पण मी त्याला हिंदू गझल केला आहे कारण पुनर्जन्मावर विश्वास त्याच्यात व्यक्त झालेला आहे. लागेल जन्मावे पुन्हा. आपण काय ते करत बसायचं, या जन्मी जमलं नाही तर पुढच्या जन्मी जमेल, अशा ह्याच्यामध्ये लिहिलेला गझल आहे, हिंदू गझल आहे. ऐका. लागेल जन्मावे पुन्हा. माझी न घाई काही जाणून आहे अंतरी. माझी न घाई काही जाणून आहे अंतरी. लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. तू झुंजू मुंजू हासशी जाई जुईचे लाजशी. तू झुंजू मुंजू हासशी जाई जुईचे लाजशी. मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी. लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवढे. मी बोलतो वाचाळ सान पंडिती काहीतरी. लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. होशी फुलासह फूल तू. होशी फुलासह फूल तू आणि चांदण्यासह चांदणे. ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करी. लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. म्हणतेस तू मज आवडे हा रांगडा सीधेपणा. म्हणतेस तू मज आवडे हा रांगडा सीधेपणा. विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दावरी. लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे. हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. माधव जुनियर मला भेटले राजाराम कॉलेजमध्ये आणि गुरुस्थानी लाभले. हा जसा भाग्ययोग, तसाच आयुष्यात अशी गृहिणी मिळणं हाही एक भाग्ययोग असतो. अशी पत्नी मिळणं हाही एक भाग्ययोग असतो. कशी पत्नी की 10 फुटाची खोली असते आपली आणि त्याच्यामध्ये 24 तासातल्या सगळ्या घटना कुटुंबातल्या आनंदानं आणि समाधानानं निभावून नेते. तिची आनंदी वृत्ती आणि समाधान कधीही हालत नाही. आणि ते सगळी कामं करताना तिची लयही कधी बदलत नाही. गंमत पहा, हे मी झपताला ते तालचित्र प्रेम कविता बांधलेली आहे. झपताल ताल कसा आहे? 10 मात्रांचा ताल आहे. धी ना धी धी ना ती ना धी धी ना. या लयीतच मध्य लयीतच तो शोभून दिसतो. तो ठाय एकताला सारखा ठाय होऊ शकत नाही आणि द्रुत त्रिताला सारखा वाजवला तरी त्याची मजा नाही. ही जशी मध्य लय तशीच ती गृहिणी त्या लयीमध्ये आपल्या सगळा संसार आनंदात समाधानात नेतात. अहो, तिला गृहिणी काय म्हणतात? तिला खरं म्हणजे संसार योगिनीच म्हटलं पाहिजे. तिचं हे चित्र आहे. म्हणजे पर्यायानं एक ही प्रेम कविताच आहे, पण ती फार वरच्या अवस्थेतल्या प्रेमाची कविता आहे. झपताल.
पोचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. पोचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून दोन डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनावर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायामध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिवकाऊच्या मम्मम मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस. वाढताना यक्षिणी असतेस. भरवताना पक्षिणी असतेस. साठवताना संहिता असतेस. भविष्याकरता स्वप्न सती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. पावलो पावली विंदा करंदीकरांच्या काव्यपंक्ती अशा भेटतात की ज्याच्या डोकावल्यानंतर आपल्याला त्या कवीमधला सच्चेपणा भिडतो. त्याच्या अंतरंगामध्ये जी खळबळ असते, अस्वस्थता असते आणि जीवनानुभव असतो तो आपल्याला भिडतो. उदाहरणार्थ ते असं म्हणतात की गीतेने माणसाला पाय फुटत नाहीत किंवा उपनिषदांनी माणसाला पाय फुटत नाहीत, ही सामान्य माणसाची शोकांतिका आहे असं ते एका ठिकाणी म्हणतात. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्याला श्रद्धांजली वाहणाऱ्या कवितेमध्ये ते म्हणतात की अन्यायाची चीड अज्ञानालाच अधिक असते. कवी हा किती सच्चा असतो. बालपणापासून ते जगातल्या महान महान संघर्षांपर्यंत झालेल्या सर्व अनुभवांना खरेपणाची, सच्चेपणाची किती मोठी पायाभूत गोष्ट असते हे विंदा करंदीकरांच्या कविता वाचताना जाणवत राहतं. आता मी माझ्या सामाजिक जाणीवेच्या काही कविता वाचतो. त्यातली पहिली कविता अशी वाचतोय. एक मुक्त सुनीत आहे. ते मुक्त सुनीत हा प्रकार मीच घडवलेला 14 ओळीचीच कविता. ते कवितेचं नाव आहे पण हे श्रेय तुझेच आहे. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला आणि त्याच्यामध्ये फ्लोरा फाउंटन जवळ आमच्या 102 लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं. ते हुतात्मे, त्यांचा हुतात्मा चौक तुम्हाला तिथे दिसतो अजूनही. कोण होती माणसं ती? सामान्याहून सामान्य, सामान्य माणसांचे प्रतिनिधी होते. त्याच्यापैकी एकाला अंत्यसंस्कार त्या हुतात्म्याचा करताना, तिकडेच अंत्यसंस्काराची तयारी चालली असताना जे माझ्या मनात पेटून उठलं ते मी ह्याच्यात व्यक्त केलंय. माझा मित्र शाहीर दत्ता गवाणकर, त्यामुळं तो योग आला. पण हे श्रेय तुझेच आहे. अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून तू मातीच्या कुशीत शिरलास. ही अंधाराची मस्ती म्हणजे त्यावेळच्या सरकारची मस्ती आहे. अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून तू मातीच्या कुशीत शिरलास. ह्याची मांडी मोडू नका, ह्याची मांडी मोडू नका. हा माणूस शेवटपर्यंत उभा होता बुडणाऱ्या गलबताच्या डोलकाठी सारखा. याच्या हाताच्या मुठी वळा, भिवू नका. त्याच्या हातातील सर्व घट्टे खास त्याच्याच मालकीचे आहेत. त्याचे उघडे तोंडे असे आवळू नका. पैशाच्या पिशवी सारखे. मेला असला तरी मवाली आहे, पटकन शिवी घालील. आणि असे उपचारासाठी कवटी फुटेपर्यंत थांबूही नका. ती अगोदरच फुटलेली आहे. पहा, उगवतीला फटफटले आहे आणि उद्याची ताजी बातमी शाई पिऊन झिंगली आहे.
अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून तू मातीच्या कुशीत शिरलास, ती माती तुला विसरणार नाही. इतकी मूर्खपणाची दुसरी कोणचीच ओळ मी आयुष्यात लिहिली नाही, कारण त्यांना आपण सगळे विसरलो आहोत. अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे. अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे. या शेवटच्या दगडाचा आधार घेऊन एक बुरुज अजून दात विचकीत राहील. तुझ्या अभावाजवळ मी अजून उभा आहे. अंधार आणि अधिक अंधार यांच्या मधील रित्या रेताडात डावा पाय रोवून मी अजून उभा आहे. पण हे श्रेय तुझेच आहे. आता मी एक मुक्त सुनीत पुन्हा वाचणार आहे, पण हे मुक्त सुनीत मी भारतात लिहिलेलं नाही. ज्यावेळी 67-68 साली एक वर्ष मी अमेरिकेत होतो, शिकागोला, त्यावेळी शिकागोच्या हिवाळ्यामध्ये मी हिमयोग म्हणून 8-9 मुक्त सुनीत लिहिली. त्याच्यापैकी एक मुक्त सुनीत आहे. ती सबंध मालिका साधारणतः आध्यात्मिक अनुभवाशी भिडणारी आहे. त्यातलं हे एक मुक्त सुनीत आहे. मी गेलो होतो संशोधनासाठी अमेरिकेत, पण शेवटी मला शोध लागला तो स्वतःचाच. किती कठीण परदेशात पोहोचणे. या निष्पर्ण वृक्षांची सावली जरी पडली माझ्या शरीरावर, तरी शरीराला फुटतील पाने फक्त फणसाची याची नव्हती मला कल्पना. नव्हती कल्पना चावरा वारा बसेल सांगत मोहराच्या बातम्या. नव्हती कल्पना इथे पार्थिवाला फळवील बर्फ आणि रुजेल या बर्फामध्ये ते हिरण्यगर्भ सतलजच्या पलीकडील. नव्हती कल्पना 4000 मैल ओलांडूनही मी शेवटी पोहोचेन फक्त माझ्याच देशात. असेल वाहत गंगाच मिसिसिपीतून, असतील तिचेच 2 हात शस्त्रद्वीपाला मिठीत पकडणारे. किती कठीण परदेशात पोहोचणे स्वदेशाचा त्याग केल्याशिवाय. जेनेसिओ मधील फादर डॅगलीच्या घरासमोरील एका कुंडीमध्ये मला भासले तुळशी वृंदावन, आणि रात्रीच्या निर्भर नृत्यात मला भासल्या अनेक गोपी अनेक कृष्णासह रासक्रीडा करताना तेव्हा चपापलो. किती कठीण परदेशात पोहोचणे. उंबरठ्याला फुटलेली मथुरेची पायवाट असते न संपणारी अटलांटिक ओलांडूनही. आधुनिक मराठी कवितेचे कविकुलगुरू केशवसूत यांनी प्रथम आधुनिक मराठी कवितेचा प्रदेश साकल्याचा जो आहे त्याची कल्पना आपल्याला दिली होती. हा जो आधुनिक कवींच्या समोरचा साकल्याचा प्रदेश आहे, हा प्रदेश विंदा करंदीकरांनी आपल्या कवितांनी आपल्या काव्यनिर्मितीने उजळ केला आहे, प्रकाशात आणला आहे. एवढंच नव्हे तर हा जो मराठी कवितेचा साकल्याचा प्रदेश आहे, केशवसूतांना अभिप्रेत असलेला, या साकल्याच्या प्रदेशाची सरहद्द सुद्धा त्यांनी वाढवलेली आहे, ती अष्टदर्शनांच्या रूपाने. विंदा करंदीकरांची एक अत्यंत प्रसिद्ध, त्यांची आवडती आणि रसिकांची आवडती कविता म्हणजे असेच घुमते शुभ्र कबूतर. कुठे आपण जरी परदेशात गेलो, निदान मी तरी परदेशात गेलो, तरी मी कोकण आणि भारत हे विसरू शकत नाही. मी कोकणी आहे, मी भारतीय आहे. आणि या भारतीय पिंड असा आहे की या भारतीय पिंडात एक आध्यात्मिक असं अंग असतं. मी स्वतः मार्क्सवादी माणूस आहे, पण तरी सुद्धा हे आध्यात्मिक अंगाची जाणीव
त्या स्वरूपाच्या जाणीवा ह्या मला भेटतात. आणि त्या प्रकारची एक लहानशी छोटीशी कविता मी केलेली आहे आणि ती माझ्या मृदगंध या संग्रहातली आहे, ती मी वाचतो. एक दुसरं कारण असं की नवकाव्याचे जनक ज्यांना म्हणता येईल असे बासी मर्ढेकर यांनाही माझी कविता आवडली होती आणि तसं त्यांनी कळवलं होतं संपादकांना. तसेच घुमते शुभ्र कबूतर मनात माझ्या उंच मनोरे, मनात माझ्या उंच मनोरे, उंच तयावर कबूतर खाना, शुभ्र कबूतर घुमते तेथे, स्वप्नांचा खाऊनिया दाणा. शुभ्र कबूतर युगायुगांचे कधी जन्मले आणि कशास्तव, किती दिवस हे घुमावयाचे, अर्था वाचून व्यर्थ न कारव, प्रश्न विचारी असे कुणीतरी, कुणी देत असे अगम्य उत्तर, गिरकी घेऊन आपणा भवती, तसेच घुमते शुभ्र कबूतर. आता वंदू कवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर, आता वंदू कवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी. आता वंदू कवेश्वर, आता वंदू कवेश्वर.